महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले आहेत। त्याच्यातले बारकावे आणि प्रत्येक गोष्टी हळूहळू समोर येतील। आम्ही काही यापूर्वी व्हिडिओ केलेत, नंतरही करू। इतरही ठिकाणी तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील। तीच गोष्ट परत न सांगता त्याच्यातले सगळे आकडेवारी फक्त मी गोषवारा त्यांचा तुमच्या समोर ठेवतो। 238 चे निकाल जे आतापर्यंत स्पष्टपणे हाती आले, त्याच्यामधल्या 122 जागांवरती आता जी सध्याची सत्ताधारी जी युती आहे भाजप, त्यांनी एकूण 82 जागांवरती दावा केलेला आहे। शिंदे गट शिवसेनेचा जो त्यांच्या 40 म्हणजे अशा 122 जागा, आणि तिकडे महाविकास आघाडी म्हणून आपण ज्याला म्हणूया त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे 53, उद्धव सेनेचे 27 आणि काँग्रेसचे 22 असे त्यांनी 102 जागाचे त्यांनी दावे केलेले आहे। याच्यातले अतिशय बारकावे आपण बाजूला ठेवूयात। ढोबळमानानं जो मुद्दा समोर येतो आहे, भाऊ तोरथेकरांनी एक फार चांगला मुद्दा त्याचा उपस्थित केला होता की न्यायालयात निकाल काय लागायचं ते लागू। लोकांनी मात्र उद्धव यांच्याकडे शिवसेना किती आहे ह्याच्यापेक्षा शिंदे यांच्याकडे जास्त कल आहे असं दिसतो आहे स्पष्ट याच्यातून। त्याच्यामुळे लोकांनी दिलेला निकाल हा शिंदे गटाकडे आहे असं त्यांचं ते म्हणणं आहे। त्याच्याच अनुषंगानं 2-3 फक्त मुद्दे मला समोर ठेवायचे आहेत। ही सगळी राजकीय अस्थिरता चालू होती, विधान परिषदेची निवडणूक झाली, त्याच वेळेस आमदार कसे निघून गेले, मग फूट पडली किंवा ती फूट नाही आम्हीच मूळ शिवसेना आहोत, हे सगळं न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात चालू असताना आम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला होता की हे न्यायालय आणि बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा। प्रत्यक्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला लोकांमध्ये उतरावं लागतं, लोकांमध्ये मिसळावं लागतं आणि त्या लोकांची मतं मिळवावी लागतात। शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आमचं स्थान आहे असं म्हणून शिवसेना तुमची होत नाही। प्रत्यक्ष मतदारांनी तुम्हाला मतदान करावं लागतं, 1 नंबर 2 तुम्हाला निवडून यावं लागतं। लोकशाहीमध्ये किंवा निवडणूक आयोगाचे जे वकील आहेत दातार म्हणून, त्यांनी जे आता विवेचन केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात, ही सगळी सुनावणी चालू असताना म्हणजे हा जो खटला चालू आहे महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या संदर्भातला, त्याच्यातला हा मुद्दा महत्त्वाचा होता की जो पक्ष त्याला प्रत्यक्ष मतं पडलेले आहेत, त्याची माणसं जी निवडून आलेली आहेत, उमेदवार जे निवडून आले, त्याच्यावरून राजकीय पक्षाचं भवितव्य ठरतं। म्हणजे राजकीय पक्षाचं मोजमापच करण्याचं जे मूळ जे एकक आहे ज्याला म्हणूयात आपण, तुम्हाला पडलेली मतं आणि निवडून आलेले उमेदवार। ह्याच्याशिवाय तुमचा पक्ष किती मोठा आहे, तुम्ही लोकांच्या हृदयातले आहेत की नाहीत, गद्दार आहेत त्यांना धडा शिकवा, असं जे सगळं चालू होतं ते तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, किंवा कोणी जे काही त्याच्यावरती व्हिडिओ करणारे जे काही भडभुंजे पत्रकार आहेत त्यांना कोणाची बाजू घ्यायची किंवा विरोध करायचा, हे सगळं चालू द्या, यांना काहीच फरक पडत नाही। या सगळ्या राजकीय अस्थिरतेमध्ये जर हे जे सत्ताधारी युती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार सध्या सत्तेवरती आहे त्याच्या बाजूनं अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडून येत असतील, तर हे प्रत्यक्ष गेलेला काय म्हणता येईल त्याला संदेश आहे। काँग्रेस राष्ट्रवादी इतक्या दिवसाच्या नंतर सुद्धा, किंवा आता एक महाविकास आघाडी म्हणूयात, त्याच्यामध्ये आपण असं समजूयात की बाबा उद्धव गट त्यांच्या बरोबर ते आहे, हे सगळं असताना समोर आलेल्या आकडेवारी मात्र तसं सांगत नाहीयेत। आजही समोर आलेल्या आकडेवारीमध्ये भाजप हा 1 नंबरचा राजकीय पक्ष म्हणून समोर आलेला आहे। ह्याच्यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना नगरपंचायतीच्या इलेक्शन निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपने आपण 1 नंबरचा पक्ष कसा होते दाखवलं होतं। 2014च्या नंतर 2014ला सगळे पक्ष वेगवेगळे लढले होते, कुठलाच पक्ष कोणाबरोबर युतीमध्ये नव्हता आणि आघाडीमध्ये पण नव्हता। त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पक्षाला 1 नंबरचं पक्ष बनवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, तेव्हा ते मुख्यमंत्री होते, नंतर विरोधी पक्ष होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचं पद कुठलंही असो त्यांनी त्यांच्या पक्षाला 1 नंबरचं ठेवलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये ज्या काही अडचणी आल्या इतरांसारख्या त्यांच्यापर्यंत पण होत्या, भारतीय जनता पक्षाला इतर राजकीय पक्षांसारख्या अडचणी होत्या। आता महाराष्ट्रातली अस्थिरता होती आणि पुन्हा सगळे असं म्हणत होते की जेव्हा विश्लेषण करत असताना आमचा त्याच्यावरती रोग जास्त आहे की लोकांच्या मनामध्ये, शिवसैनिकांच्या मनामध्ये गद्दारांना धडा शिकवायची कशी भावना आहे, तसं असलं असतं तर विशेषतः शिंदे गटाला इतकं लखलखीत यश मिळालंच नसतं। हे सिद्ध असं करतं आहे, किंवा समजा दोघांची जर बेरीज केली म्हणजे शिंदे गट आणि उद्धव गट या दोघांची जर बेरीज केली तर त्यांची संख्या ही 2 नंबरला जाती आहे। म्हणजे राष्ट्रवादीपेक्षाही ते जातं। असं समजा की शिवसेना एक पक्ष पूर्णपणे एकत्र आहे आणि भाजप आणि शिवसेना म्हणजे आजही महाराष्ट्राच्या राजकीय याच्यामध्ये भाजप शिवसेना यांनी सगळी जागा व्यापलेली आहे की जी 2014ची लोकसभा, 2014ची विधानसभा, 19ची लोकसभा, 19ची विधानसभा ह्या 4 मोठ्या निवडणुका
आणि नंतरच्या सगळ्या छोट्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपंचायत सगळ्या आल्या. या सगळ्यामधून सुद्धा सगळ्यात मोठी राजकीय ताकद, राजकीय स्पेस जी व्यापलेली आहे ती भाजप शिवसेनेनेच व्यापलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जे स्वतःला दावा करत होते, म्हणजे आधी तर 2019च्या निकालाच्या नंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा शरद पवार असो किंवा बाळासाहेब थोरात आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायचा कल दिला असंच सांगत होते. नंतर काय कोणी कशा पद्धतीनं कोणाला धोका दिला आणि काय झालं, सरकार कसं आलं ती गोष्ट बाजूला. तुम्ही विरोधी पक्षात बसले होता, तुम्हाला जनतेनं तोच जो कौल दिला होता तोच अजूनही या ग्रामपंचायतच्या निकालातून समोर आलेला आहे. जनतेने तुम्हाला विरोधातच बसायचा, म्हणजे विरोधात बसायचा कल म्हणजे तुम्हाला कमी जागा दिलेल्या आहेत आणि राजकीय जो अवकाश आहे तो व्यापून टाकलेला आहे. भाजपनी मुख्य, त्याच्या खालोखाल आता शिंदे गट आणि अजून त्याच्यानंतर पुन्हा उद्धव गट, जरी आपण असं म्हणलं तरी ते सगळे मिळून जरी शिवसेना असं पकडलं तरी त्यांनीच मुख्य अवकाश व्यापलेला आहे. एरवी चित्र आपल्याकडे कसं होतं की समजा जर फूट झालेली असेल तर त्या दोन पक्षाची ताकद विभागली जाते आणि त्याचा तिसऱ्याला फायदा होतो. असं झालेलं नाही. यापूर्वी सुद्धा जेव्हा काँग्रेस पक्ष त्या अर्थाने बलवान होता, काँग्रेसमध्ये फूट पडली तरीही ते दोघं एकत्र येऊन त्यांनी 1999ला सरकार स्थापन केलं होतं. त्याचा फायदा तेव्हा आधी सत्तेवर असलेल्या भाजप सेना युतीला घेता आलेला नव्हता. महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या चिरफाळ्या उडालेल्या आहेत त्याच्यामध्ये जो पक्ष बलवान आहे, तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी मिळून त्यांना स्वतःला बहुमत नसतानाही एकत्र येऊन आधी विरोधात लढले, परत एकत्र आले. ह्या सगळ्यातून मिळून त्यांनी तशा पद्धतीनं सत्ता राखण्यामध्ये 15 वर्ष यश मिळवलं. पण त्याच्यानंतर म्हणजे 2014च्या नंतर अतिशय स्पष्टपणे भाजप शिवसेनेनी एकत्र येऊन किंवा एकमेकांच्या विरोधात लढताना सुद्धा 2014ला राजकीय स्पेस, अवकाश जो आहे तो व्यापून टाकलेला आहे, हे त्याच्यातून चित्र दिसत आहे. अजून एक मुद्दा आम्हाला महत्त्वाचा मांडायचा आहे आणि ते ह्या राजकीय अस्थिरतेला जोडणारा आहे. तो तुम्ही चर्चा किती करा, आमदार किती फुटले, काय किती फुटले, ग्राम पातळीवरती हे जे सगळे शिवसैनिक होते त्यांची अडचण अशी होती की त्यांना ज्यांच्याशी लढायचं होतं त्यांच्याशीच युती करून तुम्ही सरकारमध्ये बसलेले. आता जेव्हा या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या गेलेल्या आहेत, पक्षाच्या चिन्हावरती लढल्या गेलेल्या नाहीत, अशा वेळी जसं हे राजकीय पक्ष निवडून, ह्याच्याशिवाय सुद्धा काही स्थानिक आघाड्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत त्या पण निवडून आलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे तो पण तुम्ही जर विचार केला तर 40-45च्या पुढे स्थानिक पातळीवरच्या आघाड्या त्यांच्या ताब्यामध्ये ती ग्रामपंचायत गेलेली आहे. आणि नेहमी असं होतं, हा मुद्दा जरा मला वेगळा असा मांडायचा आहे, ते बाकीच्या विश्लेषणामध्ये येत नाही की जेव्हा अशा काही स्वतंत्र आघाड्या अगदी स्थानिक पातळीवरती त्यांचा जोर लावतात आणि सत्ता पटकवतात, तेव्हा त्यांचा कल त्यांच्या ग्रामपंचायतला, त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे असतो किंवा तो सत्ताधाऱ्यांशी प्रत्यक्ष भांडण घ्यायला तयार नसतो. म्हणजे जे भारताच्या पातळीवरती नवीन पटनायक असो किंवा जगनमोहन रेड्डी असो, यांच्या सरकारने जे धोरण ठेवलेलं आहे ते भाजपच्या विरोधात जात नाही आहेत, भाजपच्या बाजूने आहेत असं नाही. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ताधारी आघाडीकडे स्वतःच्या असलेल्या 122 ग्रामपंचायत आणि ह्या जे 41 ग्रामपंचायत विविध स्थानिक गटांच्या, स्थानिक आघाड्यांच्या ताब्यात आलेल्या आहेत, त्याच्यातल्या बहुतांश पुन्हा त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसा मिळवा म्हणून व्यापक अर्थाने स्वार्थ म्हणूयात, की वैयक्तिक काही नाही, आपल्या गावाला निधी आला पाहिजे म्हणून सत्ताधाऱ्यांकडे जातील. आणि नेमकी ही संधी यापूर्वीच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी हुकवली आहे. जर त्या काळात त्यांनी निवडणुका घेऊन नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने ग्राम पातळीपर्यंतची कामं, निधीचा वाटप ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर तटस्थ असलेले हे जे सगळे वर्ग आहे ते त्यांच्याकडे गेले असते. पण हे दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या काळात होऊ शकलं नाही. ही संधी स्वतः भाजपनी 2014 ते 19 या काळामध्ये घेतली होती की जे तटस्थ गट आहेत किंवा अपक्ष आमदार आहेत या सगळ्यांना आपल्या पाठीशी उभं करायचं आणि त्याचा एक अप्रत्यक्षरित्या फायदा घ्यायचा. आताही ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालामध्ये 122 त्यांच्या गटाकडे असलेल्या ग्रामपंचायत त्यांनी दावा केलेला आणि 40-41 जे स्वतंत्र आघाड्या निवडून आल्या ते असं सगळं मिळून 180च्या पुढे म्हणजे बहुतांश राजकीय जागा परत यांनी व्यापलेली आहे. हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आणि तो शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकीय पक्षाला प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊनच सिद्ध करावं लागतं. गायकाला गावं लागतं, नटाला प्रत्यक्ष अभिनय करावा लागतो, चित्रकाराला चित्र काढावं लागतं. याला दुसरा पर्याय नाही.
टेबल खुर्चीवर चर्चा करून विद्वानांचं, लेब्रांडूंचं, पत्रकारांचं भागू शकेल, राजकीय नेत्यांचं नाही. घरी बसून मुलाखती देऊन काही होणार नाही, फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुका लढवणे, निवडणुका म्हणजे मत मिळवणे, निवडणुका जिंकणे, याला दुसरा पर्याय नाही. या सगळ्या राजकीय अस्थिरतेमध्ये सुद्धा आपला पक्ष एक नंबरला ठेवणे, आपली आघाडी एक नंबरला ठेवणे आणि तटस्थ जे लोक आहेत त्यांना पण आपल्या बाजूने खेचणे, ही सगळी व्यूहरचना सत्ताधाऱ्यांची स्पष्टपणे फळाला येताना दिसत आहे. आणि अजूनही सत्ता गेल्याच्या नंतर म्हणजे सत्ता असताना सुद्धा नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये त्यांना सिद्ध करता नव्हतं आलं. आता तर सत्ता गेलेलीच आहे. महाविकास आघाडी चाचपताना दिसते आहे. लोकांनी म्हणजे लोकांच्या न्यायालयामध्ये भाऊ तोरसेकर म्हणतात तसा निकाल त्यांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयातला निकाल काय लागतो ते आपल्याला लवकरच कळेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.